नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही बटर चिकन कधी बनवले का? या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पाहुणे आले होते, ही रेसिपी मस्ट आहे. नक्की तयार करा. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी. चला आपण आता ती रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इथं अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले, थायचे घ्यायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा मिरी पावडर आणि साधारण पाव चमचा मी त्याच्यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकले. त्याचबरोबर 1 चमचा भरून इथं मी व्हिनेगर टाकलेलं आहे आणि आता हाताने मस्त चोळून घ्यायचे. हा मसाला संपूर्ण बोनलेस चिकनला लागला गेला पाहिजे. खूप छोटे तुकडे किंवा खूप मोठे तुकडे अजिबात करू नका. आता काय केलं, एक कढई घेतली, त्याच्यात तेल टाकले आणि 1 चमचा भरून बटर टाकलेले. इथे साधारण 3 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. आता कांद्याला आपल्याला एकदम लाल वगैरे काही करायचं नाही आहे. थोडंसं मिनिटभर त्याला परतून घ्यायचे, म्हणजे तो थोडासा सॉफ्ट होऊन जाईल. आता त्याच्यात 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचबरोबर आलं आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्यात. त्याच्याबरोबर 10-12 काजू घेतलेले आहेत. आणि इथं मी भिजवलेल्या लाल मिरच्या घेतल्यात. इथं बेडगी मिरच्या घेतल्यात. याने तिखट कमी होतं पण कलर मात्र छान येतो. आता हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. लवकर परतून व्हावा म्हणून मी त्याच्यामध्ये अगदी मसाल्याला लागेल एवढंच मीठ टाकलेलं आहे, कारण आपण अगोदर चिकनला मीठ टाकलेलं होतं. आता गरम मसाल्यांमध्ये मी मिरी टाकलेली आहे, त्याचबरोबर शहाजिरं, 2-3 मी इथं हिरवे वेलदोडे, 2-3 लवंगा टाकलेल्या आहेत. अजूनसुद्धा तुम्ही मसाले याच्यात टाकू शकता. पण बटर चिकन तसं काही तिखट नसतं म्हणून थोडे मसाले बेतानेच टाका. झाकण ठेवून तिकडे मसाला परततोय तोपर्यंत मी इथे एक पॅन घेतलं आहे आणि त्याच्यात तेल आणि पुन्हा मी बटर टाकलेले. आता बटर चिकन आहे ना, त्यामुळे बटर थोडं जास्तच पडलं जाणार आहे. आता त्याच्यामध्ये मी हे चिकन टाकून घेते. आपलं साधारण मी ना ह्याला अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवलं होतं अगोदरच. नाही मॅरिनेट केलं तरी चालेल, पण मॅरिनेट केलं ना तर एकदम अजून सॉफ्ट आणि ज्युसी असं चिकन लागतं. ठीक आहे, आता मोठ्या गॅसवर साधारण 1 मिनिटभर त्याला मी परतून घेते. सगळं बटर त्याला लावून घ्यायचे. पहा 1 मिनिटात असे त्याचे पीस थोडेसे असे मोठे होऊन जातात. तर गॅस बारीक करून झाकण ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपला मसाला इथे एकदम सॉफ्ट झालेला आहे. आता त्याला बारीक वाटून घ्यायचे आपल्याला. पहा इकडे चिकनसुद्धा आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. या 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटामध्ये पूर्ण काही चिकन शिजलेलं नाही आहे. आपल्याला साधारण 90% तरी चिकन शिजून घ्यायचे. पहा आता आपलं चिकन व्यवस्थित शिजले गेलेलं आहे. तुम्हाला जर त्याला असे छान कलर येऊन द्यायचा असेल ना, तर गॅस मोठा करायचा, म्हणजे त्याला छान असा ब्राऊन कलर येऊन जाईल थोडासा. ठीक आहे, पहा आपलं चिकन असं 90% व्यवस्थित शिजून झालेलं आहे. आता ज्याच्यात मसाला परतला ना, त्याच कढईत मी पुन्हा थोडंसं तेल आणि बटर टाकून घेतलेलं आहे आणि त्याबरोबर मी इथं 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्यात. ऑप्शनल आहे, नाही टाकल्या तरी चालेल. आता त्याच्यामध्ये मी इथं तेजपत्ता टाकला आणि हा वाटलेला मसाला घेतलेला आहे. त्याच्यात कमीत कमी पाणी टाकून हा मसाला तुम्ही एकदम फाईन पेस्ट करायची आहे. गाळून घेतला ना चाळणीने तरीसुद्धा चालेल. आता बेसिक मसाल्यांमध्ये मी इथं थोडीशी हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आता लाल तिखटाचं प्रमाण थोडं बेताचंच ठेवायचं आहे आणि इथे बेडगी मिरचीचं तिखट वापरल्यामुळे ते कमी तिखट आहे. आता मस्तपैकी त्याला तेल सुटेपर्यंत मसाल्याला आपल्याला परतून घ्यायचे. मसाले जळू नये म्हणून मी अगदी किंचित पाणी ओतलं होतं. ठीक आहे, आता पहा त्याला मी गॅस मोठा केला आणि ह्या चिकनला छानपैकी असे कलर येऊ दिलेला आहे. पाहू शकता तुम्ही. त्याने आहे ना चिकन खरंच खूप छान लागून जातं. आता आपला मसालासुद्धा इकडे छानपैकी परतून झालेला आहे. पहा त्याला छान तेल सुटलेलं आहे. आता हे सगळं चिकन याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचे. आता तुम्ही आहे ना 2 मिनटं आपण ह्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत गॅस बारीक करून झाकण ठेवून देऊया. पहा इतकं छान लागतं हे. असं सुद्धा तुम्ही सुक्कंसुद्धा इतकं भन्नाट लागतं. मी त्याच्यात थोडंसं पाणी ओतलेले, पाणी गरमच ओतायचं आहे. आता मी इथं पाणी ओतले, तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता. त्याने तुमच्या बटर चिकनची चव खरंच खूप अजून भारी लागून जाते. आपण पाणी ओतल्यानंतर पुन्हा 2-3 मिनटं तरी येऊ देऊया. पाहू शकता तुम्ही. आता थिकनेस आहे ना थोडासा घट्टच असतो बटर चिकनचा. तुम्हाला अजून रस्सा करायचा तर करू शकता, पण हीच कन्सिस्टन्सी योग्य आहे. आता काय केले, मी त्याच्यात साधारण 1 मोठा चमचा भरून टोमॅटो सॉस टाकलेला आहे. अगदी टाका, जरी टोमॅटो टाकले असले ना तरीसुद्धा तुम्हाला हॉटेलसारखी चव येण्यासाठी टोमॅटो सॉस अगदी मस्ट आहे. किंचित मी त्याच्यात साखरसुद्धा टाकली, व्हिडिओ स्किप झाला माझा. आता पहा त्याला छानपैकी
तरी आलेली आहे आणि आपलं बटर चिकन जवळजवळ आता होत आलेलं आहे. मी त्याच्यात अशी हाताने कुस्करून अशी कसुरी मेथी टाकली आहे आणि इथे साई टाकलेली आहे. साई टाकली ना म्हणजे तुम्ही क्रीम असेल तर क्रीमसुद्धा टाकू शकता. साई टाकल्यावर पुन्हा 2 मिनटं तरी आपल्याला गॅसवर त्याला ठेवावं लागतं. आता इथे मी पुन्हा थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आता काय करायचं आहे, 1 मिनिटभर पुन्हा गॅस बारीक करून तुम्ही बटर चिकन त्याला थोडंसं मुरू द्या ती क्रीम, की आपलं बटर चिकन आता रेडी झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाका आणि लगेच तुम्ही ही भाजी सर्व करा. खरं सांगते फक्त अर्ध्या तासात चिकन हे शिजून इतकं हॉटेलपेक्षाही भन्नाट असं आपलं हे चिकन रेडी होऊन जातं. तुम्ही पराठ्यांबरोबर किंवा फुलक्यांबरोबर जरी सर्व केलं ना, मी इथं तुपाच्या चपात्या केलेल्या होत्या त्याच्यावर सर्व केलं, इतकं भन्नाट लागतं. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. आणि मुलांना तर इतकी आवडते तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.